नमस्कार. आत्ता आपण श्री स्वामी समर्थ नामजपाच्या ठिकाणी जोशनाथ कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी अतिशय दिव्य असं एक डेकोरेशन छान केलेलं आहे. अनेक भक्तांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. काय प्रतिक्रिया द्यायला पण काय सांगाल? स्वामी ओम जय शंकर. मी ॲडव्होकेट सचिन विलासराव नवले. आम्ही स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या या सद्गुरू सेवा मंडळाच्या या भव्य दिव्य सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये आणि या अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या या नाम जपाच्या सोहळ्यामध्ये प्रथमच सहभागी झालो. आमचे मंडळाचे अध्यक्ष परेश काका कुलकर्णी यांनी आम्हाला यावेळेस संधी दिली आणि त्या संधीचं मात्र कसं आम्ही त्याच्यामध्ये स्वामीमय होऊन ह्या वातावरणामध्ये सहभागी होऊ ह्याचा आम्ही खूप विचार करत होतो. आणि अशातच आमचे मार्गदर्शक शिरसाट काका यांनी आम्हाला एक अतिशय छान असं मार्गदर्शन केलं की तुम्ही ते वटवृक्ष तयार करा. म्हणजे 15वं पुष्प जे आमच्या घरी अर्पण झालं मागच्या रविवारी, त्या पुष्पाच्या निमित्ताने आम्ही आमच्या घरी म्हणजेच हरणेश्वर सोसायटीमध्ये वटवृक्षाचं असा देखावा आम्ही तिथे तयार केला आणि संपूर्ण वातावरण, संपूर्ण सोसायटी जणू अक्कलकोट मधील जे स्वामी आहेत ते तिथे प्रकटले असं एकदम वातावरण झालं होतं. सगळीकडे स्वामीमय वातावरण असताना या नामजपाच्या निमित्तानं मी असं सर्वांना सांगू इच्छितो की आपली भगवंताबरोबर जी नाळ जी जोडली जाते, जशी आईची मुलाबरोबर जोडली जाते, तशीच भगवंताबरोबर जर आपल्याला नाळ जोडायची असेल तर नामस्मरणाशिवाय त्याला पर्याय नाही. आपण नुसतं हात जोडून चालणार नाही, परंतु भगवंताचं जेव्हा आपण नामस्मरण करू आणि त्या नामस्मरणातनं जी स्पंदनं आपल्यामध्ये उत्पन्न होतात आणि जो संदेश आपण भगवंतापर्यंत पोचवतो आणि भगवंत आपल्याला त्या निमित्ताने जे आशीर्वाद देतो, त्याच्यामधनं जे आपल्याला जे लाभ होतात आयुष्यामध्ये ते अविस्मरणीय असतात. संपूर्ण जी काही तुमची संकटं असतात ती दूर होतात आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्या पण आपल्याला कमी करण्यासाठी नामस्मरण हे एकमेव उपाय आहे. तर अशा निमित्ताने सुरू असलेला हा जो नामजपाचा सोहळा परेश काकांनी सुमारे 32 वर्षापूर्वी सुरू केलेला हा सोहळा आज रोपटं जे वटवृक्षाप्रमाणे त्याचं स्वरूप निर्माण झालं आहे आणि नुसतं तळेगावातच नव्हे तर तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ह्याची चर्चा सुरू आहे. तर अशा या आमच्या समर्थ सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सर्व सभासदांना मी शुभेच्छा देतो. इथे जमलेल्या सर्व स्वामी भक्तांना मी स्वामींच्या या सोहळ्यामध्ये तुम्ही सामील झालात, नामजपामध्ये सामील झालात, त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वामी ओम जय शंकर.